त्यामुळे आपल्याकडे सांगण्यासारखं देण्यासारखं खूप काही आहे. खूप खूप धन्यवाद. यानंतर आदरणीय साहेबांना मी विनंती करतो की आपण आम्हाला उद्बोधित करावं. प्रबुद्ध भारताच्या टीमने एक दस्तावेज म्हणून प्रकाशित केलेला आहे. सम्यक ते वंचित बहुजन माझ्या एक लक्षात आलेलं आहे की जसा काळ जातो तसा आपण इतिहास विसरतो अशी असताना परिस्थिती आणि इतिहास एकदा विसरायला लागलो की मग वर्तमान परिस्थितीकडे कसं बघावं, वर्तमान परिस्थितीमधल्या असणाऱ्या इश्यूजकडे आपण कसं बघावं हा एक संभ्रम निर्माण. मी असायला मानतो की माझ्या वयाची असणारी जी पिढी होती तिने वाचन फार केलं असेल असं मला वाटतं, पण आंदोलनं प्रचंड केली, प्रश्नावरती आंदोलनं केली, जगण्या मारण्याच्या प्रश्नावरती त्यांनी आंदोलनं केली आणि त्या आंदोलनातून तो शिकत गेला, शिकतही गेला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला निर्णय घेण्याची क्षमता आली अशी असताना परिस्थिती. आपल्याला किती कळलं छाती ठोक म्हणालो, पण मला निर्णय घेण्याची क्षमता आली नसेल तर माझ्या अभ्यासाचा काही उपयोग नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. हे प्रचंड वेगळं जग, त्या प्रचंड वेगळ्या जगाशी मी बोलायला लागलो की सभा संपल्यानंतर तुम्ही काय बोलला हेच आम्हाला कळलं. हे मलाही ऐकावं लागतं आणि माझ्याबरोबरच्या सगळ्या सहकार्यांना ऐकावं लागतं. म्हणजे एक तर मी मूर्ख आहे किंवा ऐकणारा मूर्ख आहे असेच त्या ठिकाणी म्हणावं. परंतु आत्ताची जी अवस्था आहे ती आपण असताना लक्षात घेतली. म्हणजे आम्ही जर चळवळ सुरुवात केली किंवा पॅन्थरची चळवळ सुद्धा ज्यावेळी सुरुवात झाली किंवा त्याच्या अगोदरची चळवळ सुद्धा असेल, तिला एक सायलेंट सपोर्टर आणि प्रचंड मोठा वर्ग होता. या चळवळीतून चुका जरी झाल्या तर त्या चुकांवरती बोट ठेवलं जायचं नाही. तर यांनी आंदोलन आत्ताच करायला सुरुवात केलेली आहे तेव्हा असणारं शिकले पाहिजे. सुधारणा होईल काळजी करू नका, पण त्याला असणारं कधी कंडेमनेशन ज्याला आपण म्हणतो ते कंडेमनेशनचा भाग नव्हता अशी असताना परिस्थिती. आत्ताचा आपण असणारं बघितलं असेल तर कंडेम करण्याची असणारी प्रवृत्ती आता असणारं वाढलेली आहे. हा बदललेली परिस्थिती असं त्या ठिकाणी मानतो झाल्याशिवाय राहणार. म्हटलं एवढं मोठं बलाढ्य रशिया म्हटलं हे विघटन कसं होणार आहे. म्हटलं बाहेर कोण करणार नाही, ते आतलीच लोक करतात. आणि मग त्याला आम्ही असं कारण विचारली की त्याचे कारण काय. तर तो म्हटला रशियाने आतापर्यंत माणसाची जी मटेरियलिस्टिक साईड आहे त्या मटेरियलिस्टिक साईडला असणारा प्राधान्य दिलेलं आहे. त्या मटेरियलिस्टिक साईडमुळे त्याची ती भूक
भागलेली आहे, तो आता त्या संदर्भातला सेल्फ सफिशियंट झालेला आहे, त्याची आता भूक दोन वेगळी. आणि त्याची ते म्हटलं दोन वेगळी भूक कुठला आहे तर बंद असलेले चर्च हे उघडे झाले पाहिजेत, आणि दुसरं काही प्रमाणात मला असणारं जगण्यासाठी शाश्वत म्हणून माझी मालमत्ता असली. रशियाने तो म्हटलं या दोन गोष्टीला मार्ग काढला तर सोव्हिएट युनियन हे असणारं एकत्र राहील. याचा मार्ग काढला नाही तर सोव्हिएट युनियन ही एकत्र राहणार नाही असं आपल्याला दिसतंय. आणि गॉर्बाचोवच्या कालावधीमध्ये हा वाद प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आणि रशिया हे रशिया राहिलं ना, म्हणजे सोव्हिएट युनियन हे सोव्हिएट युनियन राहिलं नाही तर विघटन झालं अशी असताना परिस्थिती. दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या असं मी त्या ठिकाणी मानतो की तिथल्या माणसांची भूक ही बदलली. एक ज्याला इंग्रजीमध्ये मॉरॅलिटी आपण म्हणतो त्या मॉरॅलिटीची भूक त्याची असताना वाढली होती. आणि दुसऱ्या बाजूला त्याला आपल्या स्वतःच्या कुटुंबाची शाश्वत म्हणून कुठेतरी थोडीशी मालमत्ता असली पाहिजे ही त्याची संकल्पना वाढली. आत्ताच्या असणाऱ्या फेसमध्ये आपण असणारा पाहिला तर इथली फेस फार वेगळी आहे. बऱ्याच जणांना मी असं म्हणेन की बाबासाहेबांनी त्यांनी जो मसुदा संविधान समिती पुढे सादर केला होता आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये संविधान समितीमध्ये त्यांनी असा एक मुद्दा आणायचा प्रयत्न केला आणि तो म्हणजे की देशाची अर्थव्यवस्था ही येणाऱ्या सरकारवरती अवलंबून राहण्यापेक्षा ती संविधानाचा एक भाग झाला पाहिजे अशी असणारी गोष्ट. संविधानाचा एक भाग झाला पाहिजे होता. माझ्या अंदाजानं बाबासाहेबांच्या असताना लक्षात आलं होतं की उद्याचं येणारं जग हे अर्थव्यवस्थेच्या अवतीभोवती फिरणार आहे आणि उद्याचं जग हे आर्थिक अवतीभोवती फिरणार असेल तर नव्या पद्धतीचं असणारं युद्ध हे सुरुवात होणार आहे की जे आता आपल्याला ट्रम्पच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिसते. टॅरिफ हा त्याच्यातला असणारा हत्यार त्यांनी केला. टॅरिफच्या मार्फत देशाच्या आर्थिक व्यवस्थेवरती नियंत्रण ठेवणं किंवा घुसणं हा भाग सुरुवात झाली. तो भाग आपण सोडून देऊ. मी फक्त मुद्दा चर्चेसाठीच घेतला. आत्ताचा असणारा जो आहे जो बदल आपण आणलेला या बदलाला स्थिरता आपण दिली नाही, स्टेबिलिटी आपण दिली नाही. आणि ती ही स्टेबिलिटी ही आर्थिक स्टेबिलिटी आपण जोपर्यंत देत नाही तोपर्यंत जे सामाजिक आणि इतर क्षेत्रामधले जे बदल आलेले आहेत त्याला तुम्ही सस्टेन करू शकत नाही. म्हणजे ते टिकू शकत नाही अशी असणारी परिस्थिती. म्हणून आत्ताचं असणारं जे जग आहे हे सगळं जग आर्थिक अवतीभोवती त्या ठिकाणी असणारं फिरतंय आणि त्या आर्थिक अवतीभोवती फिरत असताना नव्यानं विचार मांडणं ही गरजेची असं मी त्या ठिकाणी. आणि नव्यानं विचार मांडायचे असेल तर मग
पुन्हा जुनी पद्धत येते का याचा असताना आपण विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि ती म्हणजे की अर्थव्यवस्था ही फक्त काही माणसांच्या हातामध्ये आणि उरलेले फक्त त्यांची गुलाम अशी असणारी परिस्थिती आहे, किंवा या देशातली असणारी उत्पादन साधनं ही अनेक लोकांच्या हातामध्ये कशी देता येतील याची मांडणी करणं ही गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. घोषणाबाजीचं युद्ध, शिवराळपणाचं युद्ध हे संपलं. त्याला आता जागा नाही. लोकांना बदल पाहिजे, आणि लोकांना बदल पाहिजे असेल तर त्या त्या काळामधला असणारा बदल हा सगळ्यात महत्त्वाचा असं मी त्या ठिकाणी म्हणतो. मी इथे आम्ही जमिनीचा लढा दिला, आमच्या अगोदरही जमिनीचा लढा झाला नाही असं नाही. 35 लाख लोक 46, 47, 66, 67 मध्ये जेलमध्ये गेली. 6 महिने राहिले, पण त्यांनी त्यांचा ताबा सोडला. आज त्यांच्या असणाऱ्या नावावर झालं एक पिढी, मी असं म्हणेन आर्थिक दृष्टिकोनातून पूर्णपणे असं म्हणणार नाही, पण 50% आर्थिक दृष्टिकोनातून स्टेबल झाली, आणि ती आमच्या चळवळीचा कणा झाला हे आपण असताना लक्षात. तो कणा झाला. आज असताना तो कणा राहिलेला नाही, कारण तो आता व्यवस्थेच्या चक्रामध्ये तो पूर्णपणे मिसळून गेलेला अशी असणारी परिस्थिती आहे. त्याचं नाविन्य संपलेलं आहे. आत्ता जे काही मांडायचं असेल तर लोकांच्या गरजा आणि मानसिकता लक्षात घेत असताना तो आर्थिक दृष्टिकोनातून सुरक्षित कसा राहील याच्या तो विवेचनेमध्ये आहे. मग तो आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल, तो एम्प्लॉयमेंटच्या दृष्टिकोनातून असेल, किंवा साधनांच्या दृष्टिकोनातून असेल, हे जोपर्यंत आपण मांडत नाही तोपर्यंत या व्यवस्थेमध्ये एक वर्ग नेहमी कायम राहणार आहे हे आपण लक्षात. रेव्होल्युशन आणि काउंटर रेव्होल्युशन याच्यामधनं वाचून माझ्या असणारं जे काही लक्षात आलेलं आहे, गेली अनेक कालावधीमध्ये एक वर्ग असा राहिलेला आहे की जो बदलायला मागणार असते. त्याची नावं बदलत जाते, पण तो विचार घेऊन जाणारा तो पुढे राहणार. ज्या ज्या वेळेस चळवळीच्या दृष्टीमध्ये विचारांचा हॉलोनेस येईल, म्हणजे पोकळपणा येईल, त्या त्यावेळेस हा पोकळपणा भरून काढणारा जो आहे हा परंपरेनं नेहमीच उभा राहील. आणि तो उभा राहिला की तो पुन्हा बदलाच्या ज्या चळवळी आहेत त्या बदलाच्या चळवळीचा बळी घेतो अशी असणारी परिस्थिती आहे, आणि स्वतःला टिकवण्याचा भाग त्या ठिकाणी करत असतो. मी असं म्हणेन की इतिहास हा नेहमी डोळ्यासमोर पाहिजे. त्या इतिहासामुळेच आपण असणाऱ्या काही गोष्टी समजू शकतो, आणि समजल्यानंतर निर्णय घेण्याची असणारी क्षमता येते अशी असणारी परिस्थिती आहे. शांताराम मंदिरे असतील, मंगल असेल, धनाजी आहेत, त्याच्याच बरोबर असणाऱ्या इतर टीम आहेत, नाशिकचे असणारे आहेत, अंजली आहेत, या सगळ्यांनी जी काही मेहनत करून हा दस्तावेज तयार केला, आम्हाला काही लिहिण्याची सवय. कधीतरी 4-5 वेळा फोन आला
तर एखादं आर्टिकल लिहिलं ते लिहिलं नाही तर टेलिफोनवरनं बाबा तू मी डिक्टेट करतो, तू लिहिणार असेल तर बघ. अशी आमची सगळ्यांची असणारी मेंटॅलिटी आहे. अशा असणाऱ्या कालावधीमध्ये शांताराम यांनी असणारे सगळा दस्तावेज म्हणजे डाव्यांबरोबर आमच्या झालेल्या बैठका, त्याच्यानंतर इतर त्याच्यापेक्षा अधिक डावे होते त्यांच्याबरोबर झालेल्या असणाऱ्या बैठका, त्याचा असणारा एक दस्तावेज जो आहे तो निर्माण केला, त्याला जतनही करून ठेवलं. आणि आज त्याच असणाऱ्या मटेरियलमधून आठवणी या ज्या आहेत त्यातून एक इतिहास काढणं हा त्याच्यातला भाग असतो. त्या ठिकाणी मानतो मी 2 गोष्टींचा असणारा इथे उल्लेख फक्त करणार आहे. मला अनेक जण त्यावेळेस विचारत होते की नाशिक ते मुंबई हा तुम्ही लॉंग मार्च का काढता, आणि मी त्याचं कधीच उत्तर देत नाही, कारण ते माझं भांडवल होतं असं मी त्या ठिकाणी. नामांतराचा असणारा अख्खा लढा मी जवळून बघितला, अनुभवला होता, भागही होता. शेवटचा मोर्चा जो आहे नामांतराचा जो आहे तो आम्ही 15 जण होतो. याचा असणारा शोध आपण घेतला पाहिजे आणि त्याचं उत्तर आपण शोधलं. मोर्चा व्हायलेंट असो नसो, अर्धा तास मोर्चा होऊ द्यायचा आणि की त्या लाठीचार्जलाच लोक घाबरतात. आणि ते म्हटले दुसरं काही करा तुम्ही असं मोर्चा सांगतो. आणि मग लक्षात आलं की ही भीती जोपर्यंत आपण घालवत नाही, ही भीती आपण जोपर्यंत घालवत नाही तोपर्यंत लोक आंदोलनामध्ये पुन्हा येत. ते औरंगाबादमध्ये होते, असे अनेक कार्यकर्ते आम्ही घेऊन बसलो आणि त्यांच्या पुढे मी असं मांडलं, प्रश्न होता अतिक्रमण जमिनीचा प्रश्न कमी होता. अतिक्रमण जमिनीचा प्रश्न हा असणारा धुळे, नंदुरबार किंवा जगण्याची आपली आचारसंहिता ही प्रत्येकाने ठरवली तर आज जे आपण बघतोय कधी या बाजूला, कधी त्या बाजूला, कधी त्या बाजूला, कधी त्या बाजूला आपण मुलांच्या उड्या मारतो. मतदार जो मारतोय त्या त्यांनी कधीच मानल्या नसतं. सत्ता म्हणजे सरकार, सरकार म्हणजे बदल असं जे आपण म्हणतोय ते खरं नाही. ते अजिबात खरं नाही. सत्तेतून बदल होतो का, तर निश्चितपणे बदल होतो. पण पुन्हा मी असं विचारतो, यूपी मध्ये मायावतीची सत्ता होती, आज नॉन राज्य जिथे आहेत त्या नॉन राज्यांमध्ये
आदिवासी असेल, ओबीसी असेल, SC असेल, महिला असतील, याच्या प्रगतीशील जे कार्यक्रम आखण्यात आले, सरकारी कागदावरती आखले असतील, किती अंमलात येतात हा वेगळा भाग, तेवढे तरी उत्तर प्रदेशमध्ये झाले. तर त्याचा एक फंडा मी आपल्याला सांगतो. सत्तेवरती जेव्हा तुम्ही बसता त्यावेळेस ती सत्ता राबवण्यासाठी तुम्ही बसता हे बरोबर आहे, पण ती सत्ता टिकली पाहिजे हे पहिल्यांदा तुमची प्रायोरिटी असते. सत्ता टिकवणं ही तुमची ज्यावेळेस प्रायोरिटी होते त्यावेळेस कॅज्युअलिटी हा बदल हा त्याच्यातला कॅज्युअलिटी होतो, कारण तुम्ही त्यावेळेस विक्टिम होता अशी असताना परिस्थिती. आणि म्हणून मी म्हणालो की सत्ता हे बुद्धिबळाचा खेळ. या बुद्धिबळाच्या खेळामध्ये तुम्हाला जिंकवायचं आहे की त्याला खेळवतच ठेवायचं आहे की त्याला हरवायचंच आहे हे पहिल्यांदा तुमचं ठरलं, आणि मगच तुम्ही असताना पुढे जाऊ शकता. अशी असताना परिस्थिती असेल त्या ठिकाणी मानता. आत्ताच्या येणाऱ्या ह्या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही भारतासमोरचे प्रश्न राहणार आहेत तो त्याच्या पुढे त्याचा एक्झिस्टन्सचा प्रश्न राहणार. आपण ज्याच्यावरती लढत होतो तो सेकंडरी होणार आहे. तुम्ही राहणार की न राहणार इथंच सुरुवात होणार आहे. उद्या जे असणाऱ्या याच्यामध्ये कॉर्पोरेट राज्य करणार अशी व्यवस्था येणार आहे का हा त्याच्यातला असणारा भाग असतो त्या ठिकाणी मानतो. आणि पुन्हा असणारं कोणी त्याच्यावरती बोलायला गेलं मला कळलंच नाही अशीच असणारी परिस्थिती झाली तर कल्याण. आणि म्हणून माझं म्हणणंच आहे की वर्तमानपत्रामध्ये जे येतं त्याच्याबद्दल अजिबात विश्वास ठेवायचा नाही. TV वरती जे दाखवलं जातंय त्याच्यावरती अजिबात विश्वास ठेवायचा नाही. ही दोन्ही माध्यमं आता इंडिपेंडेंट राहिलेली नाही. तर ही दोन्ही माध्यमं लोकांची मतं आपल्याला कुठल्या बाजूने घेऊन जायची आहेत त्या दृष्टीने मोल्ड करण्यासाठी वापरणारा हा मीडिया आहे हे आपण लक्षात घ्या. हा मीडिया त्या पद्धतीने आता वापरला जातोय. आणि मग समजावून घेण्याचं आपलं कोण? वेगवेगळ्या चळवळीची जी वर्तमानपत्र आहेत त्या वेगवेगळ्या चळवळीचे वर्तमानपत्र हे आपले मार्गदर्शक राहतात अशी परिस्थिती आहे. जे काही आपण असणारा वाचतो त्याच्यावरती चिंतन आपण केलं पाहिजे. आणि चिंतन करून जे काही आपलं असणारं मत होईल त्या मताशी आपण असणारं चिकटून राहिलं पाहिजे. हे होणं आत्ता गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. देशामध्ये असणारा प्रचंड मोठं ज्याला म्हणता येईल एक व्हॅक्यूम निर्माण होतं. एक व्हॅक्यूम निर्माण होतं. ती व्हॅक्यूम भरून काढणं मी असं म्हणेन की अत्यंत गरजेचं. ते बसलेल्याने कोणी मला असं सांगत की थॉट्स ऑन पाकिस्तान हे बाबासाहेबांनी कधी लिहिलं? कुठच्या साली लिहिलं? कुठच्या साली लिहिलं? पहिली एडिशन जी आहे ती 1938ची एडिशन आहे. दुसरी एडिशन जी आहे ती 45ची एडिशन आहे.
मी उदाहरण फक्त असणारे देतोय. 38 साली जातीचा प्रश्न ऐरणीवरती, आणि जातीचा प्रश्न ऐरणीवरती जरी होता तरी त्यांना याच जातीच्या प्रश्नामध्ये अडकलेला माणूस याला न्याय द्यायचा आणि त्याला न्याय देण्यासाठी सार्वत्रिक ज्याला आपण म्हणू ही परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यावेळेस मानसिकता काय होती की मानसिकता ही होती की आपल्याला असं एक आपलं राज्य पाहिजे, आणि आपल्याला एक आपलं राज्य पाहिजे हा धागा धरून. आणि जी काही परिस्थिती त्यावेळेस निर्माण झाली होती त्या परिस्थितीला त्यांनी टू नेशन थिअरी थॉट्स ऑन पाकिस्तानच्या निमित्ताने लोकांसमोर मांडली. आणि एक भौगोलिक प्रदेश इथल्या स्थानिक लोकांसाठी कसा असेल त्याचा असताना त्यांनी नक्षाशा सकट, पॉप्युलेशन सकट हा असताना लोकांसमोर मांडला. एक वातावरण त्यांनी केलं आणि त्या वातावरणाचा फायदा त्यांनी असं संविधान समितीमध्ये करताना या सगळ्या वर्गांना आरक्षणामध्ये टाकून त्यांचं आरक्षण त्यांना आणि सत्तेमधला सहभाग हा त्यांचा कायम केला हे आपण असताना लक्षात. माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की आपण आपल्या प्रश्नावरती लढत असलो तरी लार्जर इश्यू जो आहे तो आपल्याला विसरता येणार नाही. कारण का आपण आता असताना बेसिक ह्याच्यावरती राहिलेलो नाही तर सस्टेनेबिलिटीवरती आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या सस्टेनेबिलिटीच्या याच्यामध्ये आपलं काय योगदान आहे हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि म्हणून या इतिहासाच्या निमित्ताने, सम्यक्ते वंचित या इतिहासाच्या निमित्ताने आपल्यासमोर एक 80 पासून ते आत्तापर्यंत घडलेला इतिहास आपल्यासमोर आहे. निश्चितपणे ज्यांना शक्य होईल त्यांनी असणारं त्याचं वाचन करावं, समजून घ्यावं, मनन करावं. कारण का येणारा काळ हा अशा पद्धतीने राहणार आहे की आपण तो जर समजून घेतला नाही तर उद्याची पक्षाची भूमिका जी आहे ती आपल्याला कळणार नाही अशी असणारी परिस्थिती. त्यामुळे हे काय आहे, आपला काय संबंध आहे, आपला या प्रश्नाशी काय संबंध आहे, हा ह्या असताना ह्याच्याशी काय संबंध आहे, अशाच करून आपण असं त्या ठिकाणी मोडीत काढणार आहोत. पण त्या मोडीत काढताना आपण आपल्याच पायावरती धोंडा पाडतो हे आपण असं लक्षात. आणि म्हणून वर्तमान काळाबरोबर जगणं हे असणारं महत्त्वाचं असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि त्या वर्तमान काळाबरोबर आपण राहा ही अपेक्षा मी बाळगतो. आपण सगळ्यांनी या ठिकाणी येऊन जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. जय हिंद.